शतकांमागून शतकं गेली तरीही जात अजूनही जात नाही। हळदी समारंभामध्ये बाबासाहेबांची गाणी डीजेवर लावली म्हणून दलित कुटुंबाला सरपंचानं मारहाण केली आहे। या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाबासाहेबांची गाणी डीजेवर लावल्यानं सरपंच खवळला। दलितांना वस्तीत घुसून सरपंचाची मारहाण। यवतमाळच्या दलित वस्तीवर सवर्णांचा बहिष्कार। यवतमाळ जिल्ह्यातल्या कार्ला गावातल्या दलितांच्या अंगावरच्या मारहाणीच्या या खुणा पहा। या दलित बांधवांचा दोष काय, तर त्यांनी डीजेवर बाबासाहेबांची गाणी लावली। प्रकाश टाळीकुटे यांच्या मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमात डीजे लावला होता। डीजेवर बाबासाहेबांची गाणी लावल्यानं रमेश राठोड खवळला आणि त्यानं कुटुंबाला वस्तीत घुसून मारहाण केली। आमच्या आत्याच्या इथे लग्नाचा कार्यक्रम होता हळदीचा, तिथे डीजे वगैरे लावलेला होता। आम्ही सर्वांनी चांगला आनंदात बाबासाहेबांचे संगीत लावून आम्ही नाचत होतो। तिथं सरपंच वगैरे ड्रिंक करून तिथं आला आणि तिथं आम्हाला येऊन नाही का त्यांनी नाही का विचारलं हे गाणे कुणाचे आहे, बाबासाहेब तुम्ही या गावात गाणे वाजू नका असं त्यांनी आमचा या प्रकारचा त्यांनी आम्हाला विरोध केला। हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही। गावातील सवर्णांनी दलित वस्तीवरच बहिष्कार टाकलाय। सामान सुद्धा देण्यात झाले, दुकानवर आम्हाला राशन सुद्धा देण्यात झाले। आज माझ्या घरी कार्यक्रम होता, कार्यक्रम असताना पण आम्हाला जे स्वयंपाकी होता त्याला सुद्धा येऊ दिलं नाही आणि मांडप सुद्धा दिला नाही, सामान सुद्धा काहीच दिलं नाही आम्हाला। पोलिसांनी या प्रकरणी मारकुट्या सरपंचासह 9 जणांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। 24 जुलैला हळदीच्या कार्यक्रमामध्ये डीजेवर काही गाणी वाजत होती म्हणून सरपंचांनी त्यांना हटकलं, त्यावरून हा वाद झालेला आहे। यामध्ये 354, 324 रायटिंग विथ अॅट्रॉसिटी ऍक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दलित उद्धाराचा जगाला मंत्र देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात त्यांचं गुणगान करायला देखील विरोध होतोय। यासारखी शोकांतिका नाही, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडवणारी ही वृत्ती ठेचून काढण्याची मागणी होतेय। भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ।